नमस्कार बंधू भगिनींनो, मी प्राध्यापक डॉक्टर रामकृष्ण दत्तात्रय बदने, ग्रामीण कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वसंतनगर, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड येथे हिंदी या विषयाचा प्राध्यापक या प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे. मागील 5 व्हिडिओच्या माध्यमातून लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या कार्यकर्तृत्वाचा जागर आपण घातलेला आहे. या 6व्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्या जीवनचरित्रातले काही राहिलेले भाग आणि त्यांच्या जीवनचरित्रातली काही गुणवैशिष्ट्ये या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यासमोर ठेवणार आहे. बंधू भगिनींनो, प्राचार्य डॉक्टर नाये डोळे सर उदयगिरी महाविद्यालय या ठिकाणी कार्यरत होते. त्यांनी नीतिमूल्य शिक्षण नावाचं आमच्या विद्यापीठाला एक पुस्तिका लावण्यात आलेली होती BA तृतीय वर्षासाठी, म्हणजे तृतीय वर्षाच्या तिन्ही शाखांच्यासाठी. त्यामध्ये एक त्यांचं एका पुस्तकातलं उदाहरण चारित्र्यवान नेतृत्वाच्या बद्दलचं सांगून मी या व्हिडिओला प्रारंभ करतो आहे. ते असं म्हणाले की स्वातंत्र्याच्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये जे नेतृत्व करणारे नेते मंडळी होती ती किती चारित्र्यवान होती याचं उदाहरण त्यांनी दिलेलं होतं. ते असं म्हणाले की एका महिलेच्या अंगावरती दागिने पाहून काही चोर तिच्या पाठीमागे लागले आणि मग त्या महिलेनं काय केलं की पळत पळत कुठेतरी आडबाजूला ती लपली आणि तिनं सगळे दागिने काढून एका गाठोड्यात बांधले आणि तशीच ती पळायला लागली. चोरांना पुन्हा लक्षात आलं की ही महिला पुढे पळते आहे. ते चोर तिच्या पाठीमागं आणि ही महिला पुढे पळते आहे आणि पळता पळता तिच्या मनामध्ये विचार यायला लागला की आता हे दागिने द्यायचे कुठं. इकडं तिकडं बघते, तिला कुठेही दागिने द्यायची इच्छा होत नाही. पण एका ठिकाणी मात्र एक माणूस तिला दिसतो आणि त्याच्याबद्दलचा विश्वास तिच्या अंतःकरणामध्ये निर्माण होतो आणि ते दागिने ती त्या माणसाकडे देते आणि निघून जाते. हा माणूस ते दागिने ठेवतो. 1 महिना 2 महिने नव्हे, तब्बल 1 वर्षभर हे दागिने तो सांभाळतो. त्याच्या मनामध्ये नेहमी हा विचार येतो की या महिलेनं जे दागिने माझ्याकडे दिलेले आहेत, ही महिला कोण आहे, कुठली आहे, हिचं नाव काय, हिचं गाव काय, न ही जातीची न पातीची न कुठल्या नात्यातली, आणि इतके किमती दागिने हिनं माझ्याकडे देऊन गेलेले आहेत, माझा तिला कसलाच परिचय नसताना. अशा प्रकारची त्याच्या मनामध्ये सारखे विचार येत असतात. आणि मग वर्षाच्या नंतर ही महिला त्या माणसाकडे येते आणि म्हणते की मी वर्षापूर्वी आपल्याला दागिन्याचं एक गाठोडं दिलं होतं, ते गाठोडं मला परत हवं आहे. त्यावेळेला त्या माणसं सुटकेचा श्वास सोडतो आणि म्हणतो बरं झालं, वर्षभर मी या विवंचनेमध्ये होतो की हे दागिन्याचं गाठोडं आपण माझ्याकडं का दिलं म्हणून. कारण तुमचा ना माझा परिचय नाही आहे, तुम्ही माझे कुठल्या सोयरपणा त्या नात्यातले नाही आहेत ना, आपला आधी कधीच परिचय झालेला नाही आहे. मग असं असताना देखील आपण हे दागिने माझ्याकडे का दिलेत, हे जेव्हा त्या महिलेला तो व्यक्ती प्रश्न करतो त्यावेळेला त्या महिलेनं दिलेलं उत्तर अत्यंत महत्त्वाचं आहे. ती म्हणाली, तुम्ही म्हणतात तसं खरं आहे. जेव्हा चोर माझ्या पाठीमागं लागले हे दागिने हडप करण्यासाठी, तेव्हा त्या चोरांच्यापासून या दागिन्यांचं संरक्षण व्हावं म्हणून मी इकडं तिकडं विश्वासाचा व्यक्ती शोधत होते, परंतु माझा कोणावरही विश्वास बसत नव्हता. पण तुमच्यावरती माझा विश्वास बसला आणि म्हणून मी हे दागिने आपल्याकडे दिले आहेत. त्यावेळेला तो व्यक्ती म्हणाला की असं काय माझ्यात पाहिलंस की ज्यामुळे तू माझ्यावर विश्वास केलास. त्यावेळेला त्या महिलेनं दिलेलं उत्तर डोळे सर म्हणतात अत्यंत महत्त्वाचं होतं. महिला म्हणाली की मी तुमच्या अंगावरती खादी बघितली आणि माझा विश्वास पटला की खादी ज्या माणसाच्या अंगावर आहे तो माणूस बेईमान असू शकत नाही आणि म्हणून मी हे दागिने आपल्याकडे दिलेले आहेत. आणि त्या व्यक्तीच्या डोळ्यात आसवे उभे राहिली आणि तो म्हणाला की या माझ्या कपड्याच्या म्हणजे खादीवरून तू माझ्यावर एवढा विश्वास केलास, आभारी आहे मी तुझा. आणि डोळे सर सांगतात की त्या कालावधीमध्ये खादी धारण करणाऱ्या व्यक्तीवरती सर्वसामान्य माणसाचा इतका विश्वास होता, एवढं त्या काळातल्या नेतृत्वाला मला असं वाटतं की अत्यंत पवित्र चारित्र्यवान मानलं जात होतं. या पद्धतीचं त्यांनी उदाहरण दिलेलं होतं. अशीच चारित्र्यवान नेते आपल्याला माहीत असेल, लाल बहादूर शास्त्रींसारखे, जयप्रकाश नारायणांसारखे, राम मनोहर लोहियांसारखे कितीतरी नेते मंडळी आपल्याला अलीकडच्या काळामध्ये अब्दुल कलाम यांच्यासारख्या राष्ट्रपतीचा उल्लेख आपल्याला आदरानं करावा लागतो. मला असं वाटतं की अशाच प्रकारची परंपरा काही अंशी घेऊन जाण्याचं काम ज्यांनी केलं ते गोपीनाथराव मुंडे साहेब देखील सर्वसामान्यांच्यासाठी आपलं आयुष्य झिजवताना दिसतात आणि म्हणून मुद्दाम हे उदाहरण मी आपल्यासमोर मांडलेलं आहे. साहेबांच्याबद्दल बोलायचं झालं तर मी असं म्हणेल की माणसातला देव आणि देवातला माणूस म्हणजे गोपीनाथरावजी मुंडे साहेब. माणसातला देव आणि देवातला माणूस म्हणजे गोपीनाथरावजी मुंडे साहेब. प्रत्येक विजयानंतर संघर्ष आणि प्रत्येक संघर्षात विजय म्हणजे गोपीनाथरावजी मुंडे साहेब. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं पोहण्याचं धाडस करून
प्रवाह बदलण्याची ताकद म्हणजे गोपीनाथरावजी मुंडे साहेब. मी नेहमी सांगतो की इंसान वो नहीं जो हवा के रुख से बदले, इंसान वो नहीं जो हवा के रुख से बदले, इंसान वो है जो हवा का रुख बदले. मला असं वाटतं, म्हणून मी या ठिकाणी म्हणालो की प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं पोहण्याचं धाडस करून प्रवाह बदलण्याची ताकद म्हणजे गोपीनाथरावजी मुंडे साहेब. 3 तारखेला एक शेतकरी आपल्या पोराला भरल्या अंतकरणानं सांगतो, पोरा आपला बाप गेला. हे नातं म्हणजे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब. कार्यकर्त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली, कार्यकर्त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली की त्याला देवानं आशीर्वाद दिल्याचा भास व्हायचा. म्हणून देवासमान नेता म्हणजे गोपीनाथरावजी मुंडे साहेब. गोपीनाथरावजी मुंडे साहेब. दुर्भाग्याचं रूपांतर भाग्यात करणं म्हणजे गोपीनाथरावजी मुंडे साहेब. जन्मताना 18 गरिबीतून आयुष्याचे 7 दिवस बाकी असताना देशाच्या ग्रामविकास करण्याची शपथ घेणारं व्यक्तिमत्व म्हणजे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब. विरोधकांना पुरून उरणं म्हणजे गोपीनाथरावजी मुंडे साहेब. क्षणाक्षणाला आठवण येणारी व्यक्ती म्हणजे गोपीनाथरावजी मुंडे साहेब. असं जर आपण साहेबांच्याबद्दल म्हटलं तर ते अजिबात अतिशयोक्तीचं ठरणार नाही. एक हिंदीतला कवी असं म्हणतो की माणसानं आपल्या आयुष्यामध्ये कसं काम केलं पाहिजे, तर तो असं म्हणतो की काम करो ऐसा की पहचान बन जाए, काम करो ऐसा की पहचान बन जाए, हर कदम चलो ऐसा कि निशान बन जाए, हर कदम चलो ऐसा कि निशान बन जाए, यह ज़िंदगी तो सब काट लेते हैं, ज़िंदगी ऐसे जियो कि मिसाल बन जाए, ज़िंदगी ऐसे जियो की मिसाल बन जाए. मला असं वाटतं याच प्रकारचे मिसाल बनण्याचं काम ज्यांनी केलं ते म्हणजे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब होत. मुंडे साहेब हे मराठवाड्यातल्या प्रत्येक घरातले नातेवाईक होते. मराठवाड्यातल्या प्रत्येक घरातला नातेवाईक म्हणजे मुंडे साहेब. मुलींच्या अन्ना वाटायचे आपल्या माहेरचे आहेत, तर मुलाकडल्यांना वाटायचे ते आपले मामा आहेत. सो दोन्हीही कडलं नातं जपून या मराठवाड्यातल्या प्रत्येक घरातला नातेवाईक असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे गोपीनाथरावजी मुंडे साहेब आहेत. मी तसं म्हणेन की हा इतका मोठा महानायक होता की त्याच्यासमोर सत्ता केंद्रे लहान वाटायची. हा एवढा मोठा महान नेता होता किंवा एवढा महान महानायक होता की त्याच्यासमोर बाकीची जे काही छोट्या मोठ्या सत्ता असतील ही छोटी वाटत गेलेली आहे, असं हे व्यक्तिमत्व होतं. तिन्ही त्रिकाळ जनतेला हिरवी सावली देण्यासाठी नेता नावाच्या वृक्षाला मातीत खोलवर रुजवावं लागतं. तसं गोपीनाथरावनी देखील स्वतःला मातीमध्ये रुजवून घेतलं आणि गोरगरीब वंचित बहुजनांना वृक्षासारखी मायेची हिरवी सावली, विकासाची हिरवी सावली दिली. ही गोष्ट आपल्याला कधीच नाकारता येत नाही. गोपीनाथरावांनी माणसांचा कधीच कंटाळा केला नाही. माणसाचा कंटाळा करणारं हे व्यक्तिमत्व नव्हतं. चेहऱ्यावरचं हास्य कधीच मावळू दिलेलं नाही आहे. किती जरी संकट आले तरी त्यांच्या चेहऱ्यावरती नेहमी आपल्याला हास्य पाहायला मिळायचं. त्यांच्या वागण्यात आणि त्यांच्या बोलण्यामध्ये एक प्रकारचा रुबाब होता. असं रुबाबदार असणारं व्यक्तिमत्व म्हणजे गोपीनाथरावजी मुंडे साहेब आहेत. आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मुंडे साहेब हे कधीही लोकप्रियतेच्या मागे लागले नाहीत. उलट लोकप्रियताच गोपीनाथरावजींच्या पाठीमागं लागली होती. असे नेते आपल्याला समाजव्यवस्थेमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळत नाही आहेत. त्याच्यातलं एक महत्त्वाचं नेतं म्हणजे ज्यांच्या पाठीमागं लोकप्रियता स्वतः लागली होती ते म्हणजे गोपीनाथरावजी मुंडे साहेब. ज्ञानेश महाराव नावाचा विचारवंत गोपीनाथरावजींच्याबद्दल लिहिताना असं म्हणतात की गोपीनाथराव म्हणजे लढून जगणे व मरून उरणे होय. गोपीनाथरावजी कसे होते तर लढून जगणे आणि मरून उरणे होते. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. साहेबांच्या सभेला कधीच पैसे देऊन माणसं आणावी लागलेली नाही आहेत. रोजंदारी द्यायची, माणसं गोळा करायची, माझ्या सभेला किती माणसं आले म्हणून मिरवत फिरायची, अशी स्थिती साहेबांना कधी त्यांच्या सभेसाठी करावी लागली नाही. उत्स्फूर्तपणे
लोक साहेबांच्या सभेला येत होती. हे देखील त्यांच्या जीवनातलं एक गुणवैशिष्ट्य आपण लक्षात घेतलं पाहिजे. झुंजार नेते, परखड वक्ते, काय झुंजार नेते, परखड वक्ते, उत्कृष्ट संसदपटू, ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरा, दीनदुबळ्यांचा आवाज, शिक्षणतज्ज्ञ, सहकार महर्षी, मित्रांचे मित्र, विरोधकांना भुरळ घालणारे व्यक्तिमत्व म्हणजे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब होते. ह्या गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. ज्याने ज्या रूपामध्ये बघावं त्या रूपामध्ये गोपीनाथरावजी मुंडे साहेब आपल्याला दिसतात. जसं मला वाटतं महानुभाव पंथामध्ये हत्तीचा दृष्टांत आम्हाला शिकायला असताना होता की आंधळे ते हत्ती कसाही शोधायला जातात. प्रत्येकजण त्याला चापून बघतो. ज्याच्या हाताला हत्ती जसा लागतो तो त्या हत्तीचं वर्णन तसंच करतो. गोपीनाथरावजींच्या जीवनचरित्राचे कंगोरे देखील असेच आहे. तुम्ही ज्या ज्या अँगलनं गोपीनाथरावजींच्याकडे पाहाल ते अँगल तुम्हाला आपलंच आहे असं वाटेल. असं पैलू व्यक्तिमत्व असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब होत. मुंडे यांना एकदा असं म्हटलं गेलं होतं की मुंडे यांना हल्ली मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडतात. त्यावेळेला मुंडे साहेबांनी दिलेलं उत्तर अत्यंत महत्त्वाचं आहे. ते असं म्हणाले, जेव्हा विरोधकांनी त्यांच्यावर हल्ला केला किंवा त्यांच्याच विरोधी पक्षातल्या काही जणांनी असं म्हटलं की मुंडेंना अलीकडं मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडतात, त्यावेळेला मुंडे साहेबांनी दिलेलं उत्तर अत्यंत महत्त्वाचं आहे. ते म्हणाले, होय, मला मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पडतात, कारण स्वप्न ही फक्त मर्दालाच पडतात. स्वप्न ही कुणाला पडतात? स्वप्न ही केवळ मर्दाला पडतात. आणि म्हणून मला मुख्यमंत्र्याची स्वप्न पडतात, कारण मी मर्द आहे. लक्षात घ्या, साहेबांचा हजरजबाबीपणा यातनं आपल्या लक्षात येतो. त्या काळामध्ये मटका किंग रतन खत्री त्याला अटक करण्याबद्दलची घोषणा झाली, तेव्हा तो असं म्हणाला की मला अटक करणारा अजून जन्मालाच कुणी आला नाही. चॅलेंज केलं रतन खत्री नावाच्या मटका किंगनं. आणि तुम्हाला माहिती की गोपीनाथरावांना चॅलेंज स्वीकारण्याची सवय होती, तेवढं धाडस त्यांच्या अंतःकरणामध्ये होतं. लागलीच त्यांनी रतन खत्रीला अटक केली. म्हणजे गुंडांना कंठस्नान घालण्याचं काम आणि सदरक्षणाय करण्याचं काम गोपीनाथरावजींनी केलेलं आहे. आपल्याला माहीत असेल की या महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये गोपीनाथरावजी मुंडे साहेब गेल्यानंतर त्यांच्याबद्दलचा कृतज्ञता ठराव 6 तास चाललेला आहे. लोकनेता म्हणून या विधानमंडळामध्ये सगळ्यांनी त्यांच्याबद्दलचे गौरवोद्गार काढलेले आहेत. महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये अलीकडच्या काळात मला असं वाटतं की असा कृतज्ञता ठराव ज्यांच्याबद्दल झाला ते एकमेव नेते म्हणजे गोपीनाथरावजी मुंडे साहेब होते. ही गोष्ट देखील खरं म्हणजे आपल्याला अभिमान वाटावी अशा पद्धतीची आहे. साहेबांचं एक वैशिष्ट्य असं होतं की सत्ता असो अथवा नसो, साहेबांच्या पाठीमागं जनसमुदाय मोठ्या प्रमाणावर, गाड्यांचा ताफा आपण पाहत होतो. एखाद्या मंत्र्याच्या अलीकडच्या काळात पाठीमागं पुढे लोक नसतात, परंतु हा नेता सत्तेवर असो अथवा नसो सतत कार्यकर्त्यांच्या गराड्यामध्ये आणि गाड्यांच्या ताफ्यासह डामडौलानं हा ढाण्या वाघ फिरत असताना आपल्याला दिसून येत होता. आणि हे का घडत होतं? कारण गोपीनाथरावांनी साहेबांनी सर्वसामान्यांच्यासाठी काम करताना जीवाची पर्वा कधीच केलेली नाही आहे. आपल्याला माहीत असेल की नंतर ऑक्सिजनमुळे त्यांचे मानेला त्रास होत होता. अशा अवस्थेमध्ये देखील कितीतरी प्रवास ते करायचे. पायी अनवाणी शेतकऱ्यांच्या बांधावर जायचे, चिखल तोडवायचे. पाऊस धार जागलेली असली तरीही कुठेतरी एखाद्या वाडीवर एखाद्या शेतकऱ्याच्या घरी मुक्काम करायचे. म्हणजे चटणी भाकर खायचे, बेसन भाकर खायचे. म्हणजे मातीशी आणि मातीत जीवन जगणाऱ्या लोकांशी त्यांची एक वेगळी नाळ होती. आणि म्हणूनच त्यांनी या सर्वसामान्यांच्या उत्थानासाठी कधीच जीवाची पर्वा केलेली नाही आहे. वेळेची देखील कधीच पर्वा केलेली नाही आहे. दिलेला वेळ असेल 12चा तर ते 5ला, 6ला, 8ला. आमच्या वसंतनगरला त्यांनी सायंकाळची वेळ दिलेली होती, पण आले रात्री 2 वाजता. कारण माणसांना नाही म्हणण्याची सवय त्यांच्या ठिकाणी आपल्याला दिसत नाही. ते देशाचे ग्रामविकास मंत्री झाले. म्हणजे वेळेच्या बद्दलचं एक उदाहरण सांगितलं जातं की मुंबईचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आशिष शेलार होते. भारतीय जनता पार्टीनं मुंबईमध्ये गोपीनाथरावजी देशाचे ग्रामविकास मंत्री झाल्याच्यानंतर सत्कार समारंभ आयोजित केलेला होता.
सायंकाळची 4ची वेळ देण्यात आलेली होती, दुपारची 4ची वेळ देण्यात आलेली होती, परंतु सायंकाळी 6:30 वाजता गोपीनाथराव पोहोचले. जवळपास 2.5 तास उशिरा गोपीनाथरावजी आले. त्यावेळेला आशिष शेलार त्या गोपीनाथरावांच्या समोर भाषणामध्ये म्हणाले की साहेबांनी आम्हाला जवळपास 4चा वेळ दिलेला होता, 2.5 तास वाट पाहायला लावली. हे ऐकल्याबरोबर गोपीनाथरावांनी हजरजबाबीपणानं दिलेलं उत्तर अत्यंत महत्त्वाचं आहे की आशिषजी, तुम्ही म्हणालात की मी खूप आम्ही सगळ्यांनी वाट पाहिली, पण हे लक्षात घ्या की या देशातली सत्ता बदलण्यासाठी मला 15 वर्ष वाट बघावी लागली. म्हणजे हा जो हजरजबाबीपणा आहे, ही गोष्ट गोपीनाथरावांसारख्या खूप कमी नेत्यांच्या आयुष्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं गुणवैशिष्ट्य हे होतं की ते कधीही डिप्रेशनमध्ये गेलेले दिसले नाही आहेत. त्यांना आपल्याला कधी बघायलाच मिळालं नाही. आणि त्यांना जर कधी तणाव आलाच तर ते काय करायचे, सामान्य जनतेच्यामध्ये जाऊन मिसळायचे आणि आपला तणाव सामान्य जनतेमध्ये जाऊन मिसळला की त्यांच्या तणाव तेव्हाच निवळून जायचा. असं हे लोकनेतृत्व होतं. त्यांचा पहिलाच परवलीचा शब्द असायचा, ऐका ना. त्यांनी कधीच कोणत्याही गोष्टीला नाही म्हटलं नाही. आयुष्यामध्ये कोणत्याच गोष्टीला त्यांनी नाही म्हटलं नाही, कोणत्याच गोष्टीला नाही म्हटलं नाही. नियतीनंही म्हटलं असेल, गोपीनाथराव चला, आणि त्या नियतीला देखील नाही म्हणवता आलं नसावं. आणि म्हणूनच गोपीनाथरावजी आपल्यातनं अवेळीच आणि अचानक निघून गेले. कदाचित नियतीला नाही म्हणण्याचं धारिष्ट्य त्यांनी दाखवलं नसावं, असंही आपल्याला या निमित्तानं म्हणता येतं. आपल्याला माहिती आहे की गोपीनाथरावांची भाषाशैली खुमासदार होती. मी अनेक त्यांची भाषणं ऐकलेली आहेत, प्रचारातली असोत की अन्य. गाडगे महाराजांसारखी जनतेला प्रश्न करायचे, त्यांच्याच भाषेमध्ये बोलायचं आणि जनतेशी संवाद प्रश्नोत्तराच्या माध्यमातून करून आपले विचार त्यांच्या गळी उतरविण्याची खूपच चांगली खुमासदार शैली गोपीनाथरावजींच्याकडं आपल्याला पाहायला मिळते. नारायण राणेंनी कृतज्ञता प्रस्तावाच्या वेळेला, त्या कार्यक्रमाच्या वेळेला एक त्यांचा किस्सा सांगितलेला होता. ते म्हणाले की मी गोपीनाथरावजी उपमुख्यमंत्री असताना महसूल मंत्री होतो. छगन भुजबळ विरोधी पक्षनेते होते. गोपीनाथराव गृहमंत्री होते. आणि त्यावेळेला गृहमंत्रालयाशी काहीतरी चर्चा चाललेली होती विधानमंडळामध्ये आणि गोपीनाथराव सभागृहामध्ये नव्हते. मनोहर जोशींना याची उत्तरं काय द्यायची, त्यांचा खात्याशी तसा संबंध नसल्यामुळं गप्प होते. आणि तेवढ्यामध्ये गोपीनाथरावांचं आगमन विधानमंडळामध्ये झालं. आणि त्यानंतर गोपीनाथरावांना जे काही प्रश्न विचारले गेले त्या प्रश्नांची उत्तरं त्याने अत्यंत आत्मविश्वासानं द्यायला सुरुवात केली. आणि प्रत्येक वेळेला ते बोलताना म्हणत होते की ही याची आकडेवारी आहे, ती त्याची आकडेवारी आहे. आणि अशा पद्धतीनं त्यांनी आकडेवारीच आमच्या सगळ्यांच्या समोर ठेवली. हातात कागद होता. आम्हाला असं वाटलं की बरोबर आकडेवारी टिपून घेतलेली आहे आणि बरोबर आकडेवारी गोपीनाथरावजी सांगतायत. परंतु जेव्हा विधानमंडळाचं कामकाज संपलं आणि मी मग बघतोय की त्यांनी कागदावर कशी आकडेवारी टिपली आहे म्हणून, तो कागद जेव्हा मी हातात घेतला तेव्हा लक्षात आलं की त्या कागदावर काहीच लिहिलेलं नव्हतं. म्हणजे बघा की गोपीनाथरावजींची स्मरणशक्ती, गोपीनाथरावजींचा हजरजबाबीपणा स्वतः नारायण राणे साहेबांनी त्या कृतज्ञता कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगितलेला आजही आपण तो वाचू शकतो. मला असं वाटतं की गोपीनाथरावजी जे मरणाला नाही म्हणू शकले नाही त्याचं कारण हेही असेल की आपले 2 मित्र आपल्याला सोडून गेल्याच्या नंतर आता इथं राहण्यात काही मतलब नाही आहे. कारण त्यांचे जीवस्य कंठस्य पहिले आयुष्यातले मित्र, ज्यांनी त्यांच्या जीवनाला खऱ्या अर्थानं आकार देण्यासाठी खूप सहकार्य केलं, त्यांचे मेहुणे म्हणूनही ते पुढे भविष्यामध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये आले. ते प्रमोदजी महाजन 3 मे 2006ला हे जग सोडून गेले. त्यानंतर त्यांचे जीवस्य कंठस्य दुसरे मित्र विलासरावजी देशमुख 14 ऑगस्ट 2012ला निघून गेले. त्यानंतर मात्र गोपीनाथरावजींनी इथं राहणं पसंत केलं नसावं आणि म्हणून त्यांनी मृत्यूला न म्हणता ते देखील लगेच त्यांच्या पाठीमागं 3 जून 2014 रोजी हे जग सोडून गेलेलं आपल्याला दिसून येतात. आपल्याकडं असं नेहमी म्हटलं जातं की माणसानं सोन्यासारखं असावं.
बरोबर आहे, माणसानं सोन्यासारखं असावं पण सोनं नसावं. कारण सोनं काय करतं मला सांगा? माणसानं कसं असावं तर परिसासारखं असावं. कारण परीस काय करतो म्हणे, की लोखंडाचं सोनं करतो. गोपीनाथरावजी देखील परिसासारखे होते. त्यांनी ज्या लोकांच्या शरीराला स्पर्श केला, ज्यांच्या पाठीवरती हात टाकला, त्यांचं सोनं करण्याचं काम या मुंडे साहेबरूपी परिसानं केलेलं आपल्याला दिसून येतं. गोपीनाथरावजींनी सहकाराच्या क्षेत्रामध्ये केलेलं कामं देखील आपल्या सगळ्यांना अभिमान वाटावा अशाच प्रकारचा आहे. ज्या काळामध्ये गोपीनाथरावजींकडं कुठल्याच प्रकारचा साखर कारखाना नव्हता, परंतु साखर कारखानदार ऊसतोड कामगारावरती वगैरे अन्याय करतायत हे लक्षात आल्यानंतर त्यांनी साखर कारखानदारांना आव्हान दिलं होतं. त्यावेळेला साखर कारखानदारांच्यापैकी एक जण असे म्हणाले, मोठे नेते, की ऊसाचा रस पिणाऱ्यांनी साखर कारखान्यांच्याबद्दल बोलू नये. आणि ही गोष्ट गोपीनाथरावांच्या मनाला लागली आणि त्या काळामध्ये या देशामध्ये केंद्रात अटल बिहारी वाजपेयींचं सरकार होतं. त्यांनी अवघ्या 1 या 2 दिवसामध्ये वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची मान्यता या ठिकाणी पांगरी, आपल्याला माहिती आहे की परळीच्या जवळ, तिथं आणली आणि वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना उभा केला. त्यासाठी विलासरावजी देशमुख साहेबांची त्यांना मदत झाली असं त्यांनी बोलताना पुढे सांगितलेलं आपल्याला माहिती आहे. आणि हा कारखाना नुसता आणला, नुसता चालवलाच नाही तर इतका चांगला चालवला की आशिया खंडातले कितीतरी वेळेसचे उत्कृष्ट साखर कारखान्याची पारितोषिकं त्यांनी प्राप्त केलेली आहेत आणि ज्यांनी त्यांच्यावर टीका केली त्यांच्या हस्ते त्यांना ते पारितोषिक प्राप्त झालेली आहेत. म्हणजे लक्षात घ्या की या माणसाच्या कार्यकर्तृत्वाला आपण किती सलाम करावा, एवढं मोठं काम त्यांनी केलेलं आहे. केवळ एकच साखर कारखाना चालवला असा नाही तर नंतर जवळपास 20-30 साखर कारखाने, खाजगी साखर कारखाने उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी चालवून सहकार क्षेत्रातलं एक आदर्श निर्माण करण्याचं काम त्यांनी केलेलं होतं. ही गोष्ट देखील आपण लक्षात घेतली पाहिजे. तर आता गोपीनाथरावजींचा प्रवास हा गोधड्यापासून गालिच्यापर्यंतचा प्रवास आहे आणि म्हणून गोधड्यामध्ये असणाऱ्या माणसांना गालिच्यापर्यंत जात असताना काय अडचणी येतात, काय संकटं येतात यांची जाणीव त्यांना असल्यामुळं त्यांनी गोधड्यामध्ये जन्मलेल्या अनेक जातीतल्या लोकांना आपल्याला माहिती आहे की गालिच्यापर्यंत घेऊन जाण्याचं काम केलं. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. पोलिसांचं मनोबळ वाढलं पाहिजे, त्यांना शस्त्रास्त्र मिळाली पाहिजेत. हे काम देखील गृहमंत्री म्हणून त्यांनी केलेलं उल्लेखनीय अशा प्रकारचं आहे. खरं तर गोपीनाथराव यासाठी श्रेष्ठ आहेत, कुठलाही नेता केवळ स्वतः नेता झाला ना आपल्या घरातल्या काही लोकांना संधी प्राप्त करून दिली त्याला मोठा नेता म्हणता येत नाही आहे. मोठा नेता तो असतो की जो आपल्या आजूबाजूला अनेक आपल्यासारखे नेते निर्माण करतो, कार्यकर्त्यांना उभं करतो, तो मोठा नेता. गोपीनाथरावनी देखील आपल्या आयुष्यामध्ये असे कितीतरी नेते उभे केलेले आहेत. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. मग त्यात पाशा पटेल आहेत, प्रकाश शेंडगेजी आहेत, गोविंदांना केंद्रे आहेत, गोविंदरावजी राठोड साहेब आहेत, संजय काका पवार आहेत. बीडमधील तर जवळपास सगळ्याच आमदारांना आपल्याला माहिती आहे की त्यांच्या आयुष्यामध्ये बळ देण्याचं काम त्यांनी केलेलं दिसून येतं. महादेवजी जानकर आहेत, रामदासजी आठवले आहेत, शरद जोशी आहेत. असे कितीतरी नेत्या मंडळांची यादी जेवढी मी सांगेन तेवढी अपुरी पडणारी आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आपल्याला माहिती आहे की ज्या लोकांनी भारतीय जनता पार्टीशी प्रामाणिकता दाखवलेली आहे किंवा ज्यांनी वंचितांसाठी काम करतायत, मग ते कुठल्याही पक्षातले असोत, त्यांना पुढे घेऊन जाण्याचं काम आपल्याला माहिती आहे त्यांनी केलेलं आहे. देवीदास राठोड नावाचे कंधारमधील भारतीय जनता पार्टीसाठी आणि साहेबांसाठी एकनिष्ठ म्हणून काम करणारा हा कार्यकर्ता, त्यांना देखील खूप चांगली मला वाटतं की बॅकअप देण्याचं काम, त्यांना पुढे घेऊन जाण्याचं काम गोपीनाथरावांनी केलेलं आहे. आणि आजही देवीदास भाऊ गोपीनाथरावजींच्या कन्या असोत की त्यांच्या विचारांपासून ढळलेले आपल्याला दिसत नाही आहेत. गोपीनाथरावजींचा हजरजबाबीपणा देखील आपण त्यांचा हजरजबाबीपणाचा गुण देखील खरोखरच घेण्यासारखा आहे. त्यांचा 160चा कार्यक्रम मुंबईमध्ये आयोजित केलेला होता. ज्या सभागृहामध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला होता त्या सभागृह टच्च भरलेलं होतं. त्याच्या बाहेरसुद्धा काही लोक उभे होते. गोपीनाथरावांच्या लक्षात आलं की अरे या सगळ्या लोकांना इथं बसण्याची व्यवस्था नाही आहे. आणि जेव्हा गोपीनाथरावजी बोलायला उभे राहिले तेव्हा ते असं म्हणाले की मला याची जाणीव आहे की या सभागृहामध्ये जागा अपुरी आहे, काही लोक बाहेर उभे आहेत, पण मी जरी तुमच्या समोर पोहोचू शकत नसलो तरी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय, माझा आवाज तुमच्यासमोर पोहोचतोय, असं अत्यंत अदबीनं त्यांनी त्या कार्यक्रमामध्ये बोलण्याला सुरुवात केलेली होती. ते पुढे बोलताना असं म्हणाले होते की मी कधीच वेळेवर येत नाही,
मी कधीच वेळेवर येत नाही. विलासरावांनी खात्री करून घेतली असेल की मुंडे गेले की नाही. विलासरावांनी खात्री करून घेतली असेल की मुंडे गेले की नाही. आता तरी पत्रकार लिहितील की मुंडे कार्यक्रमाला वेळेवर पोहोचतात. पत्रकार बांधवांकडे बघून मिस्किलपणे म्हणाले की आता तरी पत्रकार लिहितील की मुंडे कार्यक्रमाला वेळेवर पोहोचतात. मी इतकी भाषणं दिली, कधीच घाबरलो नाही. मी इतकी भाषणं दिली, कधीच घाबरलो नाही. पण आज अवघडल्यासारखं वाटतंय. याचा अर्थ पत्रकार असा लावतील की मुंडेंची पत्नी कार्यक्रमाला उपस्थित होती हजर होती म्हणून मुंडेंना बोलता आलं नाही. म्हणजे बघा किती मिस्किलपणा. मी स्वतःला 61चा मानत नाही. मी स्वतःला 61चा मानत नाही. आमचे मित्र विलासराव एवढे हुशार की त्यांनी 61 केलीच नाही. आमचे मित्र विलासराव इतके हुशार की त्यांनी 61 केलीच नाही. पण मी तुम्हाला सांगतो की विलासराव माझ्यापेक्षा वयानं मोठे आहेत. छगनजी हसू नका, तुम्ही काही लहान नाहीत. मी आता यांच्यावर कोट्या करणार नाही, कारण ते माझ्यानंतर बोलणार आहेत. पुढे ते मला सोडणार नाही. आणि मग सभागृहामध्ये एकदम हशा पिकायचा. म्हणजे किती हजरजबाबीपणा. त्यांची यूट्यूबवरची आपण जर अनेक भाषणं गोपीनाथरावजी विलासरावजी आबांची जर काढली तर खरोखरच नेतृत्वामध्ये किती परिपक्वता या लोकांच्यामध्ये होती आणि किती हजरजबाबीपणा होता, ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. मी तर असं म्हणतो की तोच खरा वक्ता असतो ज्याला श्रोत्यांच्या हृदयाची तार छेडता आली पाहिजे आणि हृदयामध्ये किंवा मस्तकामध्ये विचारांचं बीज पेरता आलं पाहिजे. मला असं वाटतं की गोपीनाथरावजी त्यांच्या वक्तृत्वामधनं श्रोत्यांच्या हृदयाची तार छेडायचे आणि मस्तकामध्ये विचारांचं बीज पेरण्याचं काम ते करत होते. आणि म्हणून ते खऱ्या अर्थानं उत्कृष्ट वक्ते होते. असं जर मी म्हणालो तर ते अतिशयोक्तीचा अजिबात होणार नाही. गोपीनाथरावजी म्हणजे बिनकाट्याचा गुलाब होता. गोपीनाथरावजी म्हणजे बिनकाट्याचे गुलाब होते. ज्या लोकांनी त्यांना काटे टोचण्याचे प्रयत्न केले त्यांच्या मार्गावर या नेत्याने फुलं टाकण्याचं काम केलेलं आहे. माझ्या रस्त्यावर काटे टाकता, मग मी त्याच्यापेक्षा जास्तीचे तीक्ष्ण काटे तुमच्या काट्याचे फरळचे फरळ तुमच्या रस्त्यावर टाकतो, असा कोणता विचार त्यांनी केला नाही. ज्यांनी आपल्या रस्त्यावरती काटे टाकण्याचा प्रयत्न केला त्यांच्या रस्त्यावर फुलं अंतरण्याचं काम गोपीनाथरावांनी केलं. म्हणून तर ते देहत्यागिता कीर्ती मागे उरावी या प्रकारचं जीवन, मरावे परी कीर्तिरूपे उरावे, कीर्तिरूपानं ते उरलेले आपल्याला त्यांच्या या स्वभाव गुणांच्यामुळंच तर दिसून येतात. खरा नेता तोच असतो की जो दुःख पचवून इतरांना सुख देण्याचं काम करतो. गोपीनाथरावने देखील मला असं वाटतं की तेच काम केलेलं आहे. तोच नेता श्रेष्ठ असतो जो आपल्यासारख्या अनेक नेते घडवतो. याचा उल्लेख यापूर्वीच मी केला. शब्दांच्या शब्दात त्यांच्या शब्दांच्यामध्ये एक जादू होती, कारण त्यांनी शब्द टाकलाय आणि तो वाया गेलाय असं कधीच झालेलं नाही. उलट टाकलेला शब्द पूर्ण करण्यासाठी ते स्वतः अतोनात प्रयत्न करत असायचे. ही गोष्ट तुम्ही आणि मी प्रत्यक्ष अनुभवलेली आहे. राजकीय परंपरा, पार्श्वभूमी, घराणेशाही यांचं पाठबळ नसलं तरीही आपल्याला लोकनेताही होता येतं. याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे गोपीनाथरावजी मुंडे साहेब आहेत. त्यांच्या चरित्रातनं ही गोष्ट आपल्याला शिकण्यासारखी आहे. लोकांच्या मनाला भिडणारी भाषा, प्रश्नांची जाण, व्यापक लोकसंग्रह, विरोधकांच्या मध्ये देखील आपुलकीची भावना, जीवाभावाचे मित्र जोडणे, धडाकेबाज निर्णय घेण्याची क्षमता, विकासाची तळमळ, इतके गुण एकाच व्यक्तिमत्वाकडे होते. ते व्यक्तिमत्व म्हणजे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब होत. वक्तृत्व, नेतृत्व, दातृत्व, मातृत्व यांचा संगम म्हणजे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब होत. पिचलेल्या खचलेल्या मनाला अभंग रूप देणारं व्यक्तिमत्व म्हणजे मुंडे साहेब होत. आता आपणास फुले, शाहू, आंबेडकर यांच्या बरोबरीला फुले, शाहू, आंबेडकर, मुंडे असा उल्लेख करावा, इतकं सामाजिक परिवर्तनाच्या आणि फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांच्या ला कृतीत उतरून काम करणारं हे व्यक्तिमत्व होतं. म्हणून आता बहुजनांनी फुले, शाहू, आंबेडकरांच्या बरोबर मुंडे साहेबांचं देखील नाव लावलं पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. गोपीनाथरावजी मुंडे साहेब म्हणजे वन मॅन आर्मी होते. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. अजातशत्रू लोकनेता म्हणून
त्यांनी जनसामान्यामध्ये विश्वास प्राप्त केलेला आपल्याला दिसून येतो. प्रत्येक जातीतलं नेतृत्व पुढं यावं व त्या जातीतल्या प्रश्नांना वाचा फोडावी असं त्यांना अंतःकरणातनं वाटत होतं. आणि म्हणून मी यापूर्वीच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे प्रत्येक जातीतल्या नेतृत्वाला त्यांनी पुढे आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. मुंडे साहेबांची अनेक रूपं म्हणजेच आपल्याला पाहायला मिळतात. संघर्षशील मुंडे साहेब, जिद्दी मुंडे साहेब, गंभीर परिस्थितीत क्षणात वातावरण पलटवणारे मुंडे साहेब, वास्तवाची जाण असणारे मुंडे साहेब, मैत्री जपणारे मुंडे साहेब, सामाजिक प्रश्नावर तळमळीनं बोलणारे मुंडे साहेब, लोकांना प्रेरित करणारे मुंडे साहेब, आपल्या नातवासी खेळताना तितकेच लहान होणारे मुंडे साहेब, असे कितीतरी त्यांचे गुणवैशिष्ट्य आपल्याला त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख डोळ्यासमोर आणल्यानंतर लक्षात येतो. पोराला नोकरी लावण्यापासून बदली करण्यापर्यंत, गावाच्या रस्त्यापासून पाण्याची व्यवस्था करण्यापर्यंत, पोरांच्या हॉस्टेलची सोय, ॲडमिशन, लग्न, हुंडा, ऑपरेशन, हॉस्पिटलची निवड, वैवाहिक वादातील समुपदेशन, राजकीय पुनर्वसन, या सगळ्या गोष्टींचं उत्तर म्हणजे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब. लाखो लोकांचे पालक म्हणजे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब. कष्टकऱ्यांचा सोयरा, नाहेरे वर्गाचा तारणहार, राजकीय विरोधकांशी सतत संघर्षासाठी सिद्ध असलेला सेनापती, प्रस्थापितांविरोध सदैव रस्त्यावर उतरण्यासाठी सज्ज असलेला लढवय्या आणि सत्ता हाती आल्यावर सामाजिक न्यायाचं सूत्र राबविण्यासाठी झटणारा समता सैनिक म्हणजे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब. खाकी चड्डी आणि काळी टोपी यात ते कधी दिसले नाहीत. ते उजव्यांमधले डावे होते, ही गोष्ट देखील आपण लक्षात घेतली पाहिजे. आम्हीच खरे राजकर्ते असा दंभ बाळगणाऱ्या दंभस्थळावर मुंडे साहेबांनी वार केला, हे देखील त्यांचं विशेषत्व आपण ध्यानात घेणं महत्त्वाचं आहे. गोपीनाथरावजींच्या कर्तृत्वात धडाडी होती, वक्तृत्वात उत्स्फूर्तता होती, तशी दातृत्वात दिलदारी होती. ते नेहमी म्हणायचे, जर आपले पाय जमिनीवर असतील, जनतेचे भरभक्कम प्रेम आणि पाठिंबा असेल, आपल्या स्वतःच्या सामर्थ्यावर आपलं कार्य वाढत असेल, तर आपलं भविष्यही आपल्या हातात असतं आणि त्यामुळं घाबरण्याचं काही कारण नसतं. गोपीनाथराव मुंडे नावाचं रसायन हे अविरत संघर्षातनं निर्माण झालेलं होतं. हे रसायन कसं निर्माण झालं? अविरत संघर्षातनं निर्माण झालेलं हे रसायन होतं. संघर्ष आणि जिद्द याचं दुसरं नाव म्हणजे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब होत. त्यांच्या संघर्षाला समतेची, न्यायाची किनार होती. विधायक कामासाठी साहेबांनी संघर्ष केलेला आपल्याला दिसून येतो. त्यांची भूमिका नेहमी पुरोगामी व परिवर्तनशील राहिली, म्हणून प्रत्येक समाजाला हा नेता आपलाच वाटायचा. त्याचं कारण हे होतं, द्वेषाचं, सुडाचं, खुणशीपणाचं राजकारण त्यांनी कधीच केलेलं नाही आहे. एकदा नगर जिल्ह्यामध्ये ला प्रसंग सांगितला जातो. एका सभेमध्ये गोपीनाथरावजी विरोधी पक्ष नेते असताना बोलायला उभे राहिले. त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेब विखे पाटील होते आणि त्या सभेत विरोधी पक्ष नेता म्हणून बोलताना ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांच्या समोर बोलताना गोपीनाथरावजी मुंडे साहेब म्हणाले होते, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीज पुरवठा नाही. शेतकऱ्यांच्या घराघरात धोत्र्याच्या सोग्याची चिंदी फाडून त्याची वात करून बाटलीच्या झाकणाला छिद्र पाडून त्यात ही वात ओवून दिवे लावतात. हे सरकारला माहीत आहे का? असा प्रतिप्रश्न त्यांनी त्या सभेमध्ये केला. आणि त्यांचं भाषण संपल्याच्या नंतर अध्यक्षीय समारोप करताना विखे पाटील म्हणाले की माझ्या आयुष्यामध्ये गणपतराव देशमुखांच्या नंतर ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांची इतकी जवळून ओळख असणारा दुसरा विरोधी पक्ष नेता आजपर्यंत मी पाहिला नाही. असे या गोपीनाथरावांच्या बद्दलचे गौरवोद्गार त्यांनी त्या ठिकाणी काढले होते आणि हे गौरवोद्गार काढावे लागणारच होते, कारण इतकं काम गोपीनाथरावजी आपल्या आयुष्यामध्ये करताना दिसतात. आपल्याला माहिती आहे की असा हा लोकनेता आपल्यातनं निघून गेला आणि त्यावेळेला आपल्याला माहीत असेल की त्यांना दिल्लीमध्ये लाखो लोकांनी त्यांचं दर्शन घेतलं.